हॅलो मुलांनो, तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ पाहिला असेल. त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं रे? डेफिनाइट इनडेफिनाइट इंटिग्रेशन. आता हा जो व्हिडिओ आहे तो डेफिनाइट इंटिग्रेशन मधला क्वेश्चन नंबर 5 लॉंग आन्सर आणि प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्क्स साठी आहे. ओके, तर त्यातला आपण 49 नंबरचा क्वेश्चन पाहणार आहोत. देन काय इव्हॅल्यूट इंटिग्रल 0 टू हाफ 1 अपॉन 1 minus 2x square root of 1 minus x square dx, that is the I is equal to these. आता हे जर इंटिग्रेशन सॉल्व करायचं असेल तर तुम्हाला पुट करावं लागेल. काय पुट करावं लागेल? पुट x is equal to sin theta. ओके, that is the dx is equal to काय ना, sin theta चं डेरिव्हेटिव्ह काय? cos theta into d theta. ऍक्च्युली ची रेंज आहे कारण हे डेफिनाइट इंटिग्रेशन आहे. x इज इक्वल टू 0. साइनच्या कोणत्या अँगलला 0 किंमत आहे रे? थीटा इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू हाफ. साइनच्या कोणत्या अँगलला हाफ व्हॅल्यू आहे? थीटा इज इक्वल टू π/6. म्हणजे या ठिकाणी रेंज चेंज झाली. I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू π/6 1 अपॉन पाय x ची व्हॅल्यूज पुट करते 1 minus 2 sin square theta into root of 1 minus sin square theta into cos theta d theta. Okay, see here you have to know the formulas. You know that sin square theta plus cos square theta 1, that is the cos square theta is equal to 1 minus sin square theta, and cos 2 theta हा फॉर्म्युला cos 2 theta चा आहे 0 to π/6 1 upon. ओके, सी हियर हा फॉर्म्युला कुणाचा आहे? cos of 2 theta into root of काय? cos square theta into cos theta d theta. cos square theta चं स्क्वेअर रूट काय येणार? इंटिग्रल 0 टू π/6 1 अपॉन cos 2 theta into cos theta d theta. cos ला cos काय झाला रे? कॅन्सल. 1 अपॉन cos मतलब काय येतो रे? 1 अपॉन cos म्हणजे काय येणार? sec 2 theta d theta. रेंज 0 टू काय आली? π/6. सेकचं इंटिग्रेशन काय असतं? लॉग ऑफ सेक थीटा प्लस टॅन थीटा डिवायडेड बाय ऍक्च्युली काय येतं रे बाळो? 2. रेंज 0 टू π/6. यू हॅव टू पुट हियर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हे जे 2 आहे ते मी आउटसाइडला काढलेलं आहे. लॉग ऑफ काय येणार? सेक ऑफ 2 into π/6 plus tan of 2 into π/6 minus log of sec 0 plus tan 0. Bracket complete. Okay, you know that sec π/3 किती येतं रे? sec π/3 actually 2 1s are 2 3s are 2 1s are 2 and 2 3s are 6. That is the value is 2 and root 3. Okay, log 1 काय असतो? 0. That's the answer of given example. Half into log of 2 plus root 3. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये आपण कोणकोणते फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रिक यूज केले? 1 minus 2 sin square theta म्हणजे cos 2 theta. 1 minus sin square म्हणजे काय आला? cos square. अगेन cos ला cos कॅन्सल झाला. 1 upon cos मतलब काय असतो रे? sec. secचं इंटिग्रेशन काय असतं? log of sec प्लस tan. हा 2 आउटसाइडला काढलेला आहे. अप्पर लिमिट मायनस काय पुट केलं रे? लोअर लिमिट. वी गेट द आन्सर. यू कॅन अंडरस्टँड? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल 50. इव्हॅल्यूट I is equal to integration
0 to pi by 4 sec square x dx divided by 3 tan square x 3 tan square x plus 4 tan x plus 1 into dx. ओके, यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला? काहीतरी सबस्टिट्यूट करावं लागेल. पहा मी काय सबस्टिट्यूट करते. पुट tan x इज इक्वल टू t. टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे? sec square x dx इज इक्वल टू dt. आता हे डेफिनाइट इंटिग्रल आहे म्हणजे रेंज चेंज होते. x इज इक्वल टू 0 इथे पुट करायचं असतं. tan 0 ची व्हॅल्यू काय असते रे? 0च. x इज इक्वल टू पाय बाय 4 देन tan पाय बाय 4 किती येतं रे? 1. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1 dt डिवाइडेड बाय 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 1. ओके, आता या ठिकाणी मला हे जे डिनॉमिनेटर आहे एका फॉर्म मध्ये आणायचं आहे. यासाठी 3 आउटसाइडला काढते. 0 टू 1 1 अपॉन 3 आउटसाइडला काढल्यावर काय येणार? t स्क्वेअर प्लस 4 बाय 3t प्लस 1 बाय 3 इंटू dt. ॲक्च्युली 3 आउटसाइडला काढलं. या टर्म मध्ये 3 नाहीये, या टर्म मध्ये 3 नाहीये म्हणून याला डिवाइड झालेला आहे. ओके, 1 बाय 3 इंटिग्रेशन 0 टू 1 1 अपॉन t स्क्वेअर प्लस 4 बाय 3t plus 1 by 3 into dt. You know that you have to find the coefficient. 1 by 2 into coefficient of t, coefficient of t whole bracket चा square. 1 by 2 into 4 by 3 bracket चा square. 2 1 जा 2 2 जा अर्थातच 2 by 3 चा square. We get the 4 by किती आला रे? 3. Then I is equal to 1 by 3 integration of 0 to 1 dt divided by t square plus इथं 4 divided by 9 येतं. ओके, 4 by 3t plus 4 by 9 minus 4 by 9 plus 1 by 3 into dt. हा परफेक्ट स्क्वेअर आहे. कुणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? I इज इक्वल टू 1 बाय 3 0 टू 1 परफेक्ट स्क्वेअर कुणाचा आहे? t प्लस 2 बाय 3 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. मी हे जे गोल केलेलं आहे इथं काय येणार? 3 इंटू 3 वी गेट द काय येणार? मायनस 1 बाय 9. ओके, 9 कुणाचा स्क्वेअर आहे रे? 9 अगेन कुणाचा स्क्वेअर आहे? 3 चा. t प्लस 2 बाय 3 चा स्क्वेअर मायनस 1 बाय 3 चा स्क्वेअर इंटू dt. यू नो दॅट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर काय फॉर्म्युला येतो रे? 1 बाय 3 1 अपॉन 2 इंटू 1 बाय 3 लॉग ऑफ काय येणार? t प्लस 2 बाय 3 minus 1 by 3 divided by t plus 2 by 3 plus 1 by 3 रेंज काय आहे रे? 0 to 1. देन काय येणार या ठिकाणी? 1 by 2 मी आउटसाइडला काढला. अप्पर लिमिट काय येणार? लॉग ऑफ 1 plus 2 by 3 minus 1 by 3 divided by 1 plus 2 by 3 plus 1 by 3 minus lower limit काय येणार? 0 plus 2 by 3 minus 1 by 3 0 plus 2 by 3 plus 1 by 3 upper limit minus काय पुट केलं? lower 1 by 2 into हे किती येणार? log of हे कसं येणार या ठिकाणी? 1 बाय 3 म्हणजे 4 बाय 3 डिवायडेड बाय हे टोटल किती येणार? वी गेट द आन्सर किती येणार? हे
2 येणार. ओके, मायनस लॉग ऑफ हे किती येणार 1/3/1. यू नो दॅट लॉगचं सबस्ट्रॅक्शन म्हणजे लॉगचं काय असतं 3 × 2 डिवायडेड बाय 1/3. ह्या 3 ला हा 3 काय झाला रे कॅन्सल. वी गेट द 1/2 × लॉग ऑफ किती येतं 2. दॅट्स द आन्सर ऑफ गिवन एक्झाम्पल. तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज केला रे तिथं यू नो दॅट फॉर्म्युला 1/x² - a² dx इज इक्वल टू 1/2a log of x - a x + a. हा फॉर्म्युला तुम्ही इंटिग्रेशनचा त्या ठिकाणी यूज केलेला आहे. कुठे रे बाळो या ठिकाणी यूज केलेला आहे हा फॉर्म्युला. ओके, यू कॅन अंडरस्टँड. ओके, आता यानंतर मी नेक्स्ट एक्झाम्पल घेते. Example number 51. Example number 51. E raised to cos inverse x into sin inverse x divided by root of 1 - x² into dx. जरा एक्झाम्पलचं ऑब्झर्वेशन करा पहा बरं काय आहे. या ठिकाणी e ची पॉवर cos इनवर्स x आहे इनटू याला sin इनवर्स x आहे. तर मी cos इनवर्स sin इनवर्स मध्ये कन्वर्ट करते. कसं करू शकता तुम्ही यू नो दॅट अलाइड अँगल I इज इक्वल टू e रेज टू π/2 मायनस sin इनवर्स x इनटू sin इनवर्स x इनटू 1/√of 1 - x² into dx. मी काय केलं फक्त रे बाळो या cos इनवर्सच्या ऐवजी π/2 मायनस sin इनवर्स x घेतलं. हे sin इनवर्स x ॲज इट इज. हा जो डिनॉमिनेटर आहे थोडासा पलीकडे घेतला. आता मी पुट करू शकते पुन्हा सॉरी याची रेंज काय आहे माहिती आहे 1/√2 to 1 1/√2 to 1 याची रेंज आहे. आता मला पुट करावं लागेल कुणासाठी sin इनवर्स x इज इक्वल टू t. sin इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/√of 1 - x² dx इज इक्वल टू काय येतो रे बाळो dt. ओके, सियर रेंज चेंज करावी लागेल. जर x ची किंमत 1/√2 घेतली x ची किंमत 1/√2 घेतली तर साइनच्या कोणत्या अँगलला √2 किंमत आहे π/4. x ची किंमत 1 घेतली तर t इज इक्वल टू π/2. ओके, देन I इज इक्वल टू π/4 to π/2 e raised to π/2 minus t into t into dt. You know that by parts rule. by parts rule साठी तुम्हाला काय लागेल लाईट रूल बघावा लागेल. देन पार्ट I is equal to integration of π/4 to π/2 t into e raised to π/2 minus t into dt. You know that by parts rule सांगा बरं काय आहे फर्स्ट as it is सेकंड चे इंटिग्रेशन e raised to π/2 minus t into dt मायनस फर्स्ट चे डेरिव्हेटिव्ह अगेन सेकंड चे काय रे बाळो इंटिग्रेशन π/2 minus t dt into dt रेंज π/4 to π/2. e raised to चे इंटिग्रेशन काय असतं रे बाळो e raised to π/2 minus t upon -1 मायनस t चे डेरिव्हेटिव्ह काय येणार या ठिकाणी 1 e raised to π/2 minus t upon -1 dt रेंज π/4 to π/2.
हे मायनस अँड मायनस काय झाला प्लस आय इज इक्वल टू मायनस टी ई रेस टू पाय बाय 2 मायनस टी इंटिग्रेशन ऑफ मायनस मायनस काय झालं या ठिकाणी प्लस पाय बाय 2 मायनस टी डी टी रेंज पाय बाय 4 टू पाय बाय 2 अगेन ई रेस टू चं इंटिग्रेशन काय असतं रे मायनस टी ई रेस टू पाय बाय 2 मायनस टी प्लस ई रेस टू पाय बाय 2 मायनस टी अपॉन मायनस 1 रेंज पाय बाय 4 टू पाय बाय 2 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पाय बाय 2 पुट करा मायनस पाय बाय 2 ई रेस टू पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 ऍक्च्युली प्लस इंटू मायनस काय येतं रे बाळो मायनस ई रेस टू पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 अप्पर लिमिट पुट केलं आता लोअर लिमिट मायनस पाय बाय 4 ई रेस टू पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 मायनस ई रेस टू पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 ओके पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 म्हणजे काय येतं रे मायनस पाय बाय 2 ई रेस टू 0 मायनस ई रेस टू 0 पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 काय येणार या ठिकाणी हे मायनस मायनस प्लस पाय बाय 4 ई रेस टू पाय बाय 4 प्लस ई रेस टू पाय बाय 4 या दोन्ही मध्ये मायनस चिन्ह कॉमन काढते मी मायनस पाय बाय 2 प्लस 1 ई रेस टू पाय बाय 4 कॉमन काढा काय राहिला पाय बाय 4 प्लस 1 ऍक्च्युली ई रेस टू 0 ची व्हॅल्यू किती असते माहिती ई रेस टू 0 इज ऑल्सो 1 असतो ओके यू गेटेड these examples you can understand you have to use here in this example by parts rule and use the Lights formula okay next one example number 52 evaluate integral 0 to 1 log of 1 plus x divided by 1 plus x square किंवा x square plus 1 into dx ओके ऍक्च्युली या ठिकाणी काय यूज करायचे ते सांगते tan a plus b चा फॉर्म्युला यूज करायचा नेक्स्ट वन काय यूज करावं लागेल या ठिकाणी प्रॉपर्टी यूज करावी लागेल नेक्स्ट वन अगेन काय यूज करावं लागेल या ठिकाणी की तुम्हाला 1 प्लस tan स्क्वेअर थीटा मतलब काय tan चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे या ठिकाणी सबस्टिट्यूशन करावं लागेल फर्स्ट टाइम पुट हियर x इज इक्वल टू tan थीटा x इज इक्वल टू काय पुट केला रे बाळो tan थीटा dx इज इक्वल टू काय ना sec स्क्वेअर थीटा d थीटा ओके रेंज बघूया आपण x इज इक्वल टू 0 पुट केला टॅनच्या कोणत्या अँगलला 0 किंमत आहे रे 0च x इज इक्वल टू 1 पुट केला टॅनच्या कोणत्या अँगलला 1 किंमत आहे पाय बाय 4 i इज इक्वल टू 0 टू पाय बाय 4 log of 1 प्लस tan x डिवाइडेड बाय tan स्क्वेअर x प्लस 1 सॉरी मी x च्या ऐवजी काय यूज केले रे बाळू या ठिकाणी थीटा इनटू sec स्क्वेअर थीटा d थीटा tan स्क्वेअर प्लस 1 म्हणजे काय येतो tan स्क्वेअर प्लस 1 मतलब काय येणार काय फॉर्म्युला आहे रे ऍक्च्युली sec स्क्वेअर थीटा ओके इनटू sec स्क्वेअर थीटा d theta okay see here I is equal to sec square ला sec square cancel integral 0 to pi by 4 log of 1 plus tan theta d theta याला इक्वेशन नंबर काय म्हटलं आपण फर्स्ट आता मी या ठिकाणी प्रॉपर्टी यूज करते बाय यूजिंग द प्रॉपर्टी I is equal to 0 to pi by 4 log of 1 plus
tan of पाय बाय 4 मायनस थीटा डी थीटा. अप्पर लिमिट मधून ट्रिग्नोमेट्रिकचा अँगल काय केला जातो रे बाळो, मायनस केला जातो. तर या ठिकाणी मी इथं प्रॉपर्टी यूज केलेली आहे. आता या ठिकाणी यू नो दॅट फॉर्म्युला tan a मायनस बी. tan a मायनस बी चा फॉर्म्युला काय असतो, I इज इक्वल टू 0 टू पाय बाय 4 लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये 1 प्लस tan पाय बाय 4 मायनस tan थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस tan पाय बाय 4 tan थीटा इंटू डी थीटा. tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती असते, tan पाय बाय 4 किती असतो 1 लॉग ऑफ 1 प्लस 1 मायनस tan थीटा अपॉन 1 प्लस tan थीटा. tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1. टेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन. I इज इक्वल टू 0 टू पाय बाय 4 लॉग ऑफ काय येणार आहे 1 प्लस tan थीटा प्लस 1 मायनस tan थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस tan थीटा इंटू डी थीटा. tan ला tan कॅन्सल. I इज इक्वल टू 0 टू पाय बाय 4 लॉग ऑफ काय येणार आहे 2 अपॉन 1 प्लस tan थीटा. यूज द प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथमिक. काय प्रॉपर्टी आहे रे, लॉगचं डिव्हिजन म्हणजे लॉगचं काय असतं, काय असतं लॉगचं सबस्ट्रॅक्शन. लॉग 2 मायनस लॉग ऑफ 1 प्लस tan थीटा इंटू डी थीटा. टेक द सेपरेट. I इज इक्वल टू 0 टू पाय बाय 4 log of 2 into d theta minus 0 to pi by 4 log of 1 plus tan theta d theta. From equation number 1, equation number 1 काय सांगतं पहा बरं, इंटिग्रल 0 to pi by 4 log of 1 plus tan theta d theta म्हणजे r. म्हणजे या ठिकाणी काय येणार I इज इक्वल टू लॉग 2 आउटसाइडला करते 0 टू पाय बाय 4 डी थीटा मायनस आय. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 हा आय तिकडे घ्या. देन काय येणार आय प्लस आय लॉग 2 आउटसाइडला काढले थीटा रेंज 0 टू पाय बाय 4 2i इज इक्वल टू लॉग ऑफ 2 इंटू पाय बाय 4. हा 2 तिकडे डिवाइड करा. I इज इक्वल टू पाय बाय 8 येणार लॉग ऑफ 2. दॅट्स द आन्सर ऑफ गिवन एक्झाम्पल. ऍक्च्युली याच क्वेश्चन बँक मध्ये एक्झाम्पल नंबर 58 मी काय सांगते, एक्झाम्पल नंबर 58 सेम आहे. इथून फक्त थीटाच्या ऐवजी मी काय सांगते 58 एक्झाम्पल नंबर फक्त थीटाच्या ऐवजी काय रिप्लेस केले रे या ठिकाणी x. ना ॲज इट इज एक्झाम्पल सॉल्व करायचं सेम, फक्त थीटाच्या ठिकाणी काय रिप्लेस करायचं x. एक्झाम्पल नंबर 58. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. इंटीग्रल एग्जाम्पल नंबर 53. ओके, इंटीग्रल 0 टू पाय x इंटू साइन x कॉस स्क्वेअर x dx. ओके, I इज इक्वल टू दिस. पाहता या ठिकाणी यू हॅव टू यूज द प्रॉपर्टीज. I इज इक्वल टू 0 टू पाय माइनस x इंटू साइन ऑफ पाय माइनस x कॉस स्क्वेअर पाय माइनस x इंटू dx. ऍक्च्युअली इक्वेशन नंबर फर्स्ट. I इज इक्वल टू 0 टू पाय माइनस x
साइन एक्स आणि हे काय येतं मायनस कॉस एक्स होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डी एक्स. अलाइड अँगल कॉस ऑफ पाय मायनस थिटा म्हणजे काय असतो रे मायनस कॉस थिटा. I is equal to 0 to pi pi minus x sin x into cos square x dx. इक्वेशन नंबर सेकंड. आता लक्ष द्या. ॲडिंग त्यापेक्षा असंही केलं तरी चालेल. पहा लक्ष द्या. या पायनी याला मल्टिपल करा. ओके या दोन्हीलाही मल्टिपल करा. नंतर x नी या दोन्हीलाही मल्टिपल करा. काय येणार I इज इक्वल टू 0 टू पाय पाय इंटू साइन एक्स कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इंटिग्रल 0 टू पाय एक्स इंटू साइन एक्स कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स फ्रॉम इक्वेशन नंबर 1. ॲक्च्युली हे काय झालं तुमचं I. देन I इज इक्वल टू पाय आउटसाइडला काढते 0 टू पाय साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस I. हे ॲक्च्युली I आहे. पहा ना दिस टर्म अँड दिस टर्म ते सिमिलर दिसते आपल्याला. I घेतलं हे मायनस I इकडे गेल्यानंतर प्लस I होतं. पहा I प्लस I पाय इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. सॉरी पाय. आता या ठिकाणी पुट करते कुणासाठी कॉस एक्स इज इक्वल टू टी मायनस साइन एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. रेंज एक्स इज इक्वल टू 0. कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते रे 1. एक्स इज इक्वल टू पाय कॉस पाय ची व्हॅल्यू किती असते मायनस 1. 2i इज इक्वल टू पाय. रेंज काय येणार 1 टू मायनस 1 टी स्क्वेअर इंटू मायनस डी टी. पहा I इज इक्वल टू पाय बाय 2. हे 2 इकडे डिवाइड केलेलं आहे. हे मायनस साइन तुम्ही कॅन्सल करू शकता पण इथली रेंज चेंज करा. काय येणार मायनस 1 टू 1 टी स्क्वेअर इंटू डी टी. टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असतं टी क्यूब बाय 3. रेंज मायनस 1 टू 1 पाय बाय 6 1 चा क्यूब मायनस मायनस 1 चा क्यूब पाय बाय 6 1 plus 1 we get the pi by 6 into 2 we get the answer is pi by 3. ओके तर या व्हिडिओमध्ये आपण किती एक्झाम्पल बघितले टोटल 5 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले 5 एक्झाम्पल पाहणार आहोत. तर हे तुम्हाला कळालं एक्झाम्पल